सर्वसाधारणपणे आपण अर्थसंकल्पाला बजेट म्हणतो, बजेट. पण बजेट जरी आपण म्हणत असलो तरी आपल्या राजघटनेमध्ये बजेट असा उल्लेखच नाही आहे. वार्षिक वित्तीय विवरणपत्र, ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट असा उल्लेख आहे. मग तो केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये आर्टिकल 112 मध्ये तसाच आहे आणि 202 राज्याच्या अर्थसंकल्पाच्या संदर्भात तसंच आहे, ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट किंवा वार्षिक वित्तीय विवरणपत्र. बरोबर. मग ह्या बजेट ह्या शब्दाची पार्श्वभूमी काय आहे, तर हा सर्वसाधारणपणे आपण अर्थसंकल्पाला बजेट म्हणण्याचा आपला प्रघात आहे. आणि हा शब्द हा बोगेट या फ्रेंच शब्दातून त्याचा उगम आहे. बोगेट हा फ्रेंच भाषेतील जो शब्द आहे त्यातून त्या बजेट ह्या शब्दाचा उगम आहे. आणि बोगेट या फ्रेंच जो शब्द आहे तर त्याचा अर्थ आहे चामडी पिशवी, लेदर बॅग, चामडी पिशवी. आणि मग ज्या शब्दापासून तो आला त्याचा जो अर्थ आहे चामडी पिशवी, तर त्या चामड्या पिशवी या अर्थानुसार एक प्रथा आपल्याकडे होती की वित्तमंत्री अर्थसंकल्प मांडताना एक लेदरची बॅग, लेदरची सुटकेस घेऊन संसदेमध्ये जायचे. आणि मग ते फोटो सेशनमध्ये वगैरे आपल्याला तशा प्रकारची बॅग दिसते बघा. पण तसा काय प्रथा आपल्याकडे आता राहिली नाही बघा. मी एकदा हे थोडं क्लिअर सांगतो. मग म्हणजे सगळ्यात शेवटची आपण जी लेदर बॅग वापरली त्याच्या अगोदर कंटिन्यू वापरलेली होती. पण मग 2019-20 चा अंतरिम अर्थसंकल्प होता, कारण त्या काळामध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली हे आजारी होते आणि मग प्रकृतीच्या कारणास्तव त्या काळचे स्टेट मिनिस्टर अर्थराज्यमंत्री पियुष गोयल यांनी तो अर्थसंकल्प मांडला होता. आणि त्यांनी पुन्हा जशी आतापर्यंत वापरली तशीच कातडी बॅग, कातडी सुटकेस वापरली होती. मात्र 2019-20 अर्थसंकल्पामध्ये मग निर्मला मॅडमनी मात्र ही आता प्रथाच बंद करून टाकली आणि सुटकेच्या ऐवजी त्यांनी वही खाता शब्द आहे किंवा वही खाता शब्द आहे. वही खाता हे एक लाल कपड्यामध्ये गुंडाळलेली डॉक्युमेंट ह्या घेऊन संसदेमध्ये आल्या. आणि हे अशा प्रकारचं भारतीय व्यावसायिकांची ही जुनी परंपरागत पद्धत आहे. लेजर त्याला आपण म्हणतो, लेजर ठेवणं किंवा खाताबुक हा जो काही प्रकार आहे, खातावही, तर ते खातावही वगैरे लेजर हे जुनी भारतीय व्यावसायिकांची हिशोब ठेवण्याची जी प्रथा आहे तर तशा पद्धतीनं त्यांनी हे असं लाल कपड्यामध्ये गुंडाळून हे डॉक्युमेंट आणलेले होते. आणि त्यावेळी अर्थात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मिश्किलपणे त्यांनी त्याचं उत्तर पण असं दिलं होतं की सुटकेस का नाही आणली. तर त्यांनी सांगितलं की मोदी गव्हर्नमेंट इज अ नॉट सुटकेस गव्हर्नमेंट. म्हणजे सुटकेस हा शब्द, सुटकेस घेणं देणं हा भ्रष्टाचाराच्या संदर्भातला शब्द आहे. तर अर्थात त्यांना तो संदेश त्यांनी सांगितला, मिश्किलपणे सांगितला ॲक्च्युअली ते, की मोदी गव्हर्नमेंट हे काय भ्रष्टाचारी सरकार नाही, त्यामुळं मोदी गव्हर्नमेंट इज नॉट, मोदीजीज गव्हर्नमेंट इज नॉट सुटकेस गव्हर्नमेंट. पण ॲक्च्युली याच्यावर असंही भाष्य करण्यात आलं सरकारकडून किंवा सरकारच्या प्रतिनिधीकडून की अजूनही तुम्ही सुटकेस वापरताय, हे पाश्चिमात्य देशांची गुलामगिरी आहे, तर आपण आपली परंपरागत जी पद्धत आहे ती जोपासली पाहिजे. तर हे पण त्यांनी सांगितलं त्याच्यावर. आता तर विचार करायचा झाला तर आता आपण टॅबलेटच आणतोय. हायटेक बजेट सादर करतो आपण टॅबलेटच्या माध्यमातून. त्यामुळं हे चामडी पिशवीचा तर काय आता विषयच राहिला नाही. चामडी लेदर बॅग असा काही विषयच राहिला नाही. तर आता तर आपण मग वही खातावरनं टॅबलेटकडे शिफ्ट झालो. आपण टॅबच घेऊन यायला लागलो आपण सभागृहामध्ये, येतं लक्षात. पण हा जी पूर्वीची जी प्रथा आहे, म्हणजे भारताचा अर्थसंकल्प हा लेदर बॅगपासून ते टॅबलेटपर्यंत कसा प्रवास आहे हे थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं. मग आता मग ही चामडी पिशवी, चामडी लेदर बॅग, लेदरची सुटकेस हे कशाच्या आधारावर होतं, हे त्या बोगेट या फ्रेंच भाषेतील शब्दाचा अर्थ चामडी पिशवी असा होता. त्याचं एक प्रतीक म्हणून आणत होतो. आणि अर्थात ती प्रथा होती, ती काही घटनेत कुठं काही नाही आहे, तर त्यामुळे ती प्रथा बंद करून टाकली आपण. संकेत प्रथा कधी पण बंद करता येतील. सर्वसाधारणपणे अर्थसंकल्पाला बजेट म्हणण्याचा प्रघात आहे. बजेट या इंग्रजी शब्दाचा उगम फ्रेंच भाषेतील बोगेट या शब्दामधून आहे
आणि बोगेट या शब्दाचा अर्थ काय हो? चामडी पिशवी. तर याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारते बघा, लक्षात राहू द्या. बजेट हा शब्द कोणत्या भाषेतून आला? फ्रेंच भाषेतून आला. बजेट हा शब्द राजघटनेत आहे नाही, त्याचा अर्थ काय हे पण कधी विचारलं नाही, हे पण विचारतील बघा. आणि मग बजेट या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख हा 1733 मध्ये झालाय. सर्वप्रथम इंग्लंडमध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख झालाय 1733 ला. तर ही एक फॅक्ट लक्षात राहू द्या. आणि मग सांगितल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 112 अंतर्गत अर्थसंकल्प किंवा बजेट या शब्द प्रयोगाच्या ऐवजी काय शब्द आहे? वार्षिक वित्तीय विवरणपत्र किंवा ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट. पुढं मग आता अर्थसंकल्पाच्या बाबतीत ज्या काही फॅक्ट आहेत, वस्तुनिष्ठ माहिती आहे, काय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, ते आपण सगळं बघू. तर मग भारतामध्ये पहिल्यांदा, ब्रिटिशकालीन भारतामध्ये पहिल्यांदा जो अर्थसंकल्प सादर झालाय तो 7 एप्रिल 1860 ला आहे. 7 एप्रिल 1860 ह्या तारखा पण लक्षात ठेवा. 7 एप्रिल 1860 ला तो जेम्स विल्सन यांनी मांडलाय. ब्रिटिश मॅन जेम्स विल्सन यांनी मांडलाय. आणि मग त्यांना ब्रिटिश भारताचे पहिले वित्त सदस्य असं म्हटलं जातं. ब्रिटिश भारताचे ते पहिले वित्त सदस्य आहेत. त्यांनी भारतात पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय 7 एप्रिल 1860 ला. हे जेम्स विल्सन आहेत, लक्षात राहू दे. पुढं मग भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1947-48च्या जो अंतरिम सरकारचा अर्थसंकल्प होता, बरोबर आहे, अंतरिम सरकारचा इंटरिम गव्हर्नमेंट होतं. तर त्या इंटरिम गव्हर्नमेंट मधला जो सदस्य आहे लियाकत अली खान यांनी अर्थसंकल्प मांडलाय. तो अंतरिम सरकारचा अर्थसंकल्प आहे. 1947-48चा अंतरिम सरकारचा अर्थसंकल्प कोणी मांडलाय? लियाकत अली खान. हे लियाकत अली खान आहेत. ओके. पुढं भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 ला आहे. 26 नोव्हेंबर 1947. आणि कोणी आहे? आर के षण्मुखम चट्टी यांनी मांडलाय. हे आर के षण्मुखम चट्टी आहेत. काही ठिकाणी शब्द तुम्हाला शेट्टी असा पण शब्द आहे, पण तो योग्य शब्द चट्टी आहे. आर के षण्मुखम चट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडलाय 26 नोव्हेंबर 1947 ला. त्यानंतर भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला आहे. आणि मग त्यानंतर पहिला अर्थसंकल्प म्हणजे भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1950 रोजी जॉन मथाई यांनी मांडलाय. हे जॉन मथाई आहेत. ह्यापूर्वी आपण बघितलं ते जॉन मथाई यांचा उल्लेख कुठं होता? लोक अंदाज समितीची जी निर्मिती आहे हे जॉन मथाई समितीच्या आधारावर होती. तर त्यावेळेस आपण ते जॉन मथाई बघितले होते. तर हे जॉन मथाईचा आणखी रिलेव्हन्स कुठं आहे? तर भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन मथाई यांनी मांडलाय. तर हे जॉन मथाई आहेत. पुढं त्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार ज्या पहिल्या निवडणुका झाल्या, कधी 1951 ला ज्या पहिल्या निवडणुका झाल्या, तर त्या पहिल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सरकारमधल्या कुणी अर्थसंकल्प मांडला? तर सी डी देशमुख यांनी मांडला. सी डी देशमुख आहेत. भारतीय राज्यघटनेप्रमाणे पार पडलेल्या पहिल्या निवडणुकीत म्हणजे 1951 सालच्या निवडून आलेल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प 23 मे 1952 रोजी सी डी देशमुख यांनी मांडलाय. ओके. पुढं त्यानंतर आपल्याकडे आणखी एक प्रथा होती की आपण ब्रिटिशकालीन भारतापासून ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर पार 2001 पर्यंत काय करत होतो? तिकडं ब्रिटनमध्ये अर्थसंकल्प मांडला गेला का त्यानंतर आपण इकडं मांडायचो. म्हणजे तिकडं अर्थसंकल्प मांडला गेला का त्यानंतर आपण इथं अर्थसंकल्प मांडायचो. त्यावेळेस आपल्याकडे जवळपास संध्याकाळचे 5 वाजत आलेले असायचे. मग आपण संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प मांडायचो. कधीपर्यंत? 2001 पर्यंत. ती ब्रिटिशकालीन प्रथा तशीच पडलेली होती. पार देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा पार 2001 पर्यंत आपण ती प्रथा तशीच चालू ठेवली होती. आणि ती प्रथा बंद करून टाकली ही तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी. आणि तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी 1 फेब्रुवारी 2001 तर मग
त्यांनी फेब्रुवारी 2001 मध्ये ही प्रथा मोडीत काढली. फेब्रुवारी 2000 म्हणजे 2001च्या अर्थसंकल्पापासून ही प्रथा मोडीत काढली आणि आता अर्थसंकल्प संध्याकाळी 5च्या ऐवजी तो 11 वाजता मांडला जातो. बघा, मग तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मग फेब्रुवारी 2001 पासून सायंकाळी 5 वाजताची प्रथा मोडली आणि सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली. मग ब्रिटिशकालीन भारतापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा इंग्लंडचा अर्थसंकल्प सकाळी सादर केल्यानंतर भारत संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर करत असे. आणि ती प्रथा कुणी मोडीत काढली, ते कुणाच्या नावावर जातं, हे यशवंत सिन्हा. याचं क्रेडिट जातं तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा. हे यशवंत सिन्हा साहेब आहेत. ओके, हे लक्षात राहू द्या. पुढं त्यानंतर अरुण जेटलींच्या काळामध्ये 3 अर्थसंकल्पीय सुधारणा झाल्या, तर त्या क्लिअर आपण सांगितलेल्या आहेत, तर ते पुन्हा आणखी डिटेल काय सांगायची गरज नाही. तर तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी 2017 पासून 3 अर्थसंकल्पीय सुधारणा केल्या. कुठल्या कुठल्या? रेल्वे अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पात विलीन केला, अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडायला सुरुवात केली आणि योजना खर्च आणि बिगर योजना खर्च अशी विभागणी रद्द केली. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ह्याचं क्रेडिट जातं तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांना. पुढं पहिल्या पूर्ण वित्तमंत्री पदाचा पूर्ण पदभार असणाऱ्या पहिल्या महिला ह्या निर्मला सीतारामन आहेत. निर्मला सीतारामन संपूर्ण अर्थमंत्री पदाचा भार असणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन मॅडम. तर त्यांनी पहिल्या महिला अर्थमंत्री असलेल्या ज्या निर्मला सीतारामन आहेत त्यांनी पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडलाय 5 जुलै 2019 आणि त्यानंतर मग प्रत्येक वर्ष आहे. निर्मला मॅडम आहेत. खरं तर यापूर्वी पण इंदिरा गांधीजींनी 1970 मध्ये अर्थसंकल्प मांडला होता, पण त्याचं कारण होतं तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिलेला होता. पण पूर्ण वेळ असलेल्या अर्थमंत्री पहिल्या देशाच्या कोण महिला आहेत, महिला अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला मॅडम. तर हे लक्षात राहू दे. आता हे अर्थसंकल्प मांडणारे पंतप्रधान कोण कोण आहेत? तर हे बघा, सगळे मायलेकर आहेत. तर अर्थसंकल्प मांडणारे पंतप्रधान पंडित नेहरूंनी पण म्हणजे देशाचा पंतप्रधान असताना सुद्धा अर्थसंकल्प मांडला. पंडित नेहरूंनी मांडला 1958ला. इंदिरा गांधीजींनी मांडलाय 1970ला. का? तर त्याचं कारण होतं मोरारजी देसाईंचा राजीनामा. आणि राजीव गांधींनी मांडला 1987ला. तर मग अर्थसंकल्प मांडणारे भारतातले कोणते कोणते पंतप्रधान आहेत आतापर्यंत? पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी. तर हे लक्षात राहण्याजोगे आहेत, काही वेगळं सांगायची काही गरज नाही. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री, तर याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. मोरारजी देसाई. मोरारजी देसाई यांनी आतापर्यंत 10 वेळा अर्थसंकल्प मांडलेले आहेत. त्यामध्ये 2 साधारण अर्थसंकल्प आहेत आणि 8 साधारण अर्थसंकल्प आहेत आणि 2 इंटरिम बजेट आहेत, मध्यावधी अर्थसंकल्प आहेत. मावळतं सरकार इंटरिम बजेट मांडतं हे बघितलं आपण. 8 + 2 10 वेळा, म्हणजे 8 हे संपूर्ण आर्थिक वर्षाचे मांडलेले आहेत आणि 2 अंतरिम अर्थसंकल्प मांडलेले आहेत. आणि त्यानंतर नंबर लागतो पी चिदंबरम यांचा. तर पी चिदंबरम यांनी सुद्धा 9 वेळा अर्थसंकल्प मांडलाय. 8 साधारण अर्थसंकल्प आणि 1 मध्यावधी अर्थसंकल्प. 1 मध्यावधी अर्थसंकल्प. 8 + 1 आणि इकडे 8 + 2, म्हणजे सर्वाधिक मांडलेले आहेत मोरारजी देसाई. हे मोरारजी देसाई 10 वेळा आणि पी चिदंबरम हे पी चिदंबरम आहेत, त्यांनी 9 वेळा मांडलाय. 8 + 1 ह्यांनी 10, त्यांनी 9 वेळा. लक्षात राहू द्या.